जसं आपण डायबिटीजसाठी बघतो, तर डायबिटीजसाठी मी माझ्या पेशंटना काय सांगते की कढीपत्ता जो असतो तो रोज सकाळी उठल्यावर त्याची 10 पानं नियमित खायची. का? जसं सांगितलं, रस सगळे गेले पाहिजेत पण आपल्या आहारातनं ते जात नाहीत. कढीपत्ता आपण काय करतो, फोडणीत घातलेला कढीपत्ता बाहेर काढून ठेवतो आणि तो आपल्या आहारातनं जातच नाही. तर कच्ची पानं खायची, त्याने सुद्धा शुगर लेवल्स कंट्रोलमध्ये राहायला हेल्प होत असते. त्याचबरोबर बेलाचं जे पान आहे ते सुद्धा खूप छान काम करतं डायबिटीजसाठी. सो त्याच्यासाठी काय करायचं, 10 पानं घ्यायची, उकळायची, 1/4 झालं की ते पाणी अनशपोटी घ्यायचं. हे असं गेले 15 दिवस त्यांना आपण करायला सांगितलेलं होतं आणि त्याने सुद्धा त्यांना फरक पडलेला होता. ते म्हणाले की मॅडम एकतर घरचे घाबरलेले पहिले की एवढी शुगर म्हटल्यावर, ते म्हणाले की तुम्हाला काहीतरी होईल की काय, अशी भीती कुठेतरी मनात असते. पहिले त्यांना सांगा की तुमचा जरी शुगर काउंट एवढा असेल तरी घाबरण्याची गरज नाही, तो नॉर्मल हळूहळूच कमी होणार आहे. एकदम तर कमी होणार नाही, वाढलेली शुगर एकदम आपण नाही कमी करू शकत, पण तुम्हाला 20 दिवसामध्ये तो डिफरन्स दिसून येईल.